नमस्कार, मी विजयानंत भिडे ठाणे. साधं सरळ सोपं नावाचं माझ्या यूट्यूब चॅनलमधून पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतोय. रसिको, पहिल्या 3 भागामध्ये आपण सर्वांनी चांगले व्ह्यूज मला दिलेले आहेत, परंतु सबस्क्राईब आणि लाईक मात्र फार कमी लोक करत आहेत. तर तेवढं जरा सबस्क्राईब आणि लाईक करत जा. आणि हो, कॉमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. कविता हा शब्द जरी छोटा असला तरी त्यामध्ये गहन अर्थ दडलेला आहे. कमी शब्दात आपल्या मनातील भाव किंवा एखादी सुचलेली कल्पना योग्य रीतीने मांडून लोकांपर्यंत पोचवायची कला म्हणजेच कविता. आणि तुमच्यात दडलेली किंवा लपलेली कला बाहेर येण्यासाठी काहीतरी घडावं लागतं, काहीतरी प्रसंग घडावं लागतं. तर माझ्या बाबतीत माझ्यातल्या कविता, माझ्या दडलेल्या कविता बाहेर येण्यासाठी जे 4 दिग्गज कवी कारणीभूत ठरले ते म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकर, कविवर्य वसंतराव बापट, कवयित्री शांताबाई शेळके आणि आमच्या ठाण्यातीलच कविवर्य मपाम भावे. 1982-83 सालची गोष्ट असेल, आता नक्की साल मला आठवत नाहीये. आणि दिवाळीचे दिवस होते. त्यावेळी दूरदर्शन हे एकच चॅनल होतं, म्हणजे आत्तासारखी 1760 चॅनल्स नव्हती. आणि दूरदर्शनवर दिवाळीच्या पहिल्या दिवशी कवितांचा खुमासदार कार्यक्रम चालू होता. आणि तो कार्यक्रम बघता बघता माझ्यातला कवी हळूहळू बाहेर यायला लागला आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या कवितेने जन्म घेतला. आणि मग मला कविता करायचं वेडच लागलं. म्हणजे सुचली कल्पना की कागदावर उठवायची आणि मग ती हळूहळू एक्सपांड करायची. मग त्याला काळाचं आणि वेळेचं बंधन नसायचं. म्हणजे अगदी तिकडे गेल्यावर सुद्धा, म्हणजे 2 नंबरला गेल्यावर सुद्धा एखादी कल्पना सुचायची. अहो, खरं सांगतोय की जास्त माणसाचं मन हे जास्त तिकडेच एकाग्र होतं. आणि मग हे माझं कवितांचं वेड बघून माझी आई घाबरली आणि म्हणाली, विजय, आता हे बस झालं, अति होतंय, वेड वगैरे लागायचं. पण तुम्हाला खरं सांगू, असं झोपून दिल्याशिवाय कुठलीच कला ही विकसित होत नसते. एक कविता दुसरी कविता, एक कविता दुसरी कविता, कवितांवर कविता करीत जेव्हा मी सुटलो. एक कविता दुसरी कविता, कवितांवर कविता करीत जेव्हा मी सुटलो. फुटून काचेची अत्तरदाणी जसा सुगंध सर्वत्र सुटतो. फुटून काचेची अत्तरदाणी जसा सुगंध सर्वत्र सुटतो. विचारांना जेव्हा पाऊलं फुटले, लेखणीतून ते वहीवर उठले. वाहवा केली रसिकांनी, तुमच्यासारख्या रसिकांनी वाहवा केली म्हणून तर मला स्फूर्ती मिळाली ना. वाहवा केली रसिकांनी जेव्हा त्यांना ते पटले. एक कविता दुसरी कविता, एक कविता दुसरी कविता, कवितांवर कविता करीत जेव्हा मी सुटलो. 2-4 तुम्हा ज्या आवडल्या, सांगतो तशाच मी त्या आहेत घडविल्या. घरातल्यांनाही प्रश्न पडला, असा कसा हा कवी घडला, असा कसा हा कवी घडला. आणि ज्या 4 दिग्गज कवींमुळे माझ्यातला कवी बाहेर आला, त्यातल्या कविवर्य मंगेश पाडगावकरांची कविता सादर करण्याची जी पद्धत आहे किंवा ते जे सादरीकरण आहे ते मला खूप भावलं आणि आवडलं सुद्धा. आता मनाचा विषय निघालाच आहे, तर एक मनावरची कविता ऐकूया. माणसाचं मन हे चंचल आहे. म्हणजे एखादा दुःखद प्रसंग असेल तर माणसाचं मन लगेच दुःखी होतं. एखादा आनंदमय घटना घडली तर माणसाचं मन प्रसन्न होतं. म्हणजे वातावरणाचा माणसाच्या मनावर परिणाम होत असतो. ऐकूया मन ही कविता. गाडीत बसता मन माझे धावते, स्वस्थ बसता मन माझे थांबते. गाडीत बसता मन माझे धावते, स्वस्थ बसता मन माझे थांबते. मंदिरात असता मन माझे प्रसन्न होते. स्मशानात असता मन माझे सुन्न होते. खेळत असता मन माझे रमते
आणि अभ्यासाला बसता मन माझे दमते. मित्रात असता मन माझे बोलते. अनोळखी भेटा मन माझे मुके होते. आयुष्यात मनातले खेळ खेळायचे असतात आणि दुःखातून सुद्धा सुखाचे क्षण वेचायचे असतात. आणि दुःखातून सुद्धा सुखाचे क्षण वेचायचे असतात. कविता आवडल्या असतील तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कॉमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. पुन्हा येईनच भेटीला नवनवीन कविता घेऊन. तोपर्यंत आनंदी राहा, मस्त राहा, स्वस्थ राहा. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या. माझ्यातर्फे सर्व रसिकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.